जय महाराष्ट्र। विटा शहरामध्ये डंपर मालक डंपर चालक यांच्यामुळे काही महिन्यापूर्वी विट्यातल्या नागरिकांचे जीव गेलेले आहेत ते आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहित आहे। आणि आता याहून पुढे रस्त्यामुळे नागरिकांचे जीव जाऊ नये, कोणत्याही नागरिकाचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आजची ही आपली पत्रकार परिषद आहे। तुम्ही जर बघत असाल विटा नगर परिषद हद्दीमधले एकूण जे काही रस्ते आहेत, जे महामार्गाचे असतील, आपले गल्ली बोळातले असतील, ते एकूण रस्ते सगळे अक्षरशः तुम्हाला सांगतो वाट लागलेले आहे त्या रस्त्यांची। आता आपली ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे या ठिकाणचं जर तुम्ही आता पत्रकार मोदी यांनी सगळं जर बघितलं पत्रकार बांधवांनी, तर अक्षरशः डबरी पडलेले आहेत। आणि ते पण कुठे, जिथं समोर आपल्या दवाखाना आहे, लक्षात घ्या। हा ज्या ठिकाणी आता पत्रकार परिषद चालू आहे यशस्वी दवाखाना, या समोरची आत्ताची आपली पत्रकार परिषद चालू आहे। आज दवाखान्यामध्ये काही किती क्रिटिकल परिस्थितीमध्ये त्या पेशंटला घेऊन यावं लागतं आपल्या सर्वांना माहित आहे। आज जर आणता एखाद्या धक्क्याने किंवा हादऱ्याने तपासणी करायला सगळ्या या ठिकाणी यावं लागतं। जर त्या नागरिकाचा जर बळी गेला तर याला जबाबदार कोण? आपल्याला माहित आहे सर्व पत्रकार बांधवांना, गेल्या 5 महिन्यापासून या विटा नगर परिषदेमध्ये पहिल्यांदा सत्ता परिवर्तन झालं गेल्या 45 वर्षात। आणि गेल्या 5 महिन्यापासून इथं वेगळ्या पक्षाचं, वेगळ्या गटाचं, वेगळ्या पार्टीचं सरकार आलेलं आहे। काय परिस्थिती बदलली सांगा बरं? माझा पत्रकार बांधवांनाही प्रश्न आहे आणि आपल्या माध्यमातून तमाम विटेकरांनाही प्रश्न आहे तेच परिस्थिती आहे, लक्षात घ्या। काही बदल झाला नाही। यासाठी विटेकरांनी यांना एवढा भरघोस मताने विजय दिला का? आज ज्या आपल्या विटे शहराच्या सन्माननीय काही ज्या नगराध्यक्ष आहेत किंवा विटा शहराचे उपनगराध्यक्ष माननीय अमोलराव ते असतील, आज त्यांनी या विटा शहराच्या उपनगराध्यक्षपदी ते विराजमान आहेत। निवडून आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबर कुटुंबीय विटा नगरपालिकेच्या कोणत्याही सत्तेमध्ये बसणार नाही, कोणत्याही खुर्चीवरती आम्ही बसणार नाही। त्यानंतर त्यांनी स्वतः हे स्टेटमेंट दिलेलं, त्यानंतर ते स्वतः रुसून फुगून बसले। मग त्यानंतर काही लोकांनी त्यांना मनवलं, मग ते तयार झाले, मग ते उपनगराध्यक्ष या पदाची त्यांनी शपथ घेतली। त्यांनी उपनगराध्यक्ष पदाची शपथ घेतल्यापासून विट्यातले काही कायापालट झालाय का या 5-6 महिन्यामध्ये? काही झालेलं नाही, लक्षात घ्या। अक्षरशः ज्या वेळेला प्रशासन होतं गेले 4 वर्ष, तेच परिस्थिती आता आहे। नागरिक जर 12 वाजता विटा नगर परिषद मध्ये गेले तर त्या ठिकाणी कोणी नसते, ना नगराध्यक्ष असतात, ना अमोलराव बाबर त्या ठिकाणी असतात, ना त्यांचे कोणतेही नगरसेवक त्या ठिकाणी असतात, लक्षात घ्या बांधवा। आज एवढी दैन्य झालेली आहे या रस्त्यांची। आता काल जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आमचा अजिबात विरोध नाही, अतिशय चांगला कार्यक्रम झाला। पण त्या ठिकाणी काल जे अभिनेते येणार होते सन्माननीय जॉकी श्रॉफ, त्यांच्यासाठी आपल्या ओमश्री हॉस्पिटल पासला जो बाहेरचा वडा आहे त्या ठिकाणी यांनी खडी टाकली का ते पाहुणे येणार होते। आणि बाकीच्या रस्त्यांचं काय? आपल्याला जर सर्वांना माहित असेल, गेल्या 1.5 महिन्यापूर्वी जिओ मराठीच्या संपादकांनी पाऊस पडल्यानंतर तिथं अक्षरशः तो पूर्ण वडा भरलेला होता, त्यावेळेला स्वतः त्यांनी विशेष करून त्या विषयावरती बातमी लावलेली होती। तरी या लोकांचे, या प्रशासनाचे अजिबात डोळे उघडले नाहीत। मुख्यमंत्र्यांना आम्ही वारंवार या सगळ्या गोष्टी, माफ करा, मुख्याधिकाऱ्यांना आम्ही वारंवार या सगळ्या गोष्टीवरती बोलतोय, त्यांना सांगतोय। पण विषय काय झालाय, विटा परिषदेचे जे मुख्य अधिकारी आहेत त्या एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं तसं त्यांचं काम चालू आहे। फक्त ते एक गट जो काय सांगेल त्या पद्धतीने ते मान हलवत आहेत। मला त्यांना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, तुम्ही विटा परिषदेच्या नगरपालिकेचे तुम्ही मुख्य अधिकारी आहात। त्यासाठी तुमची प्रशासनाने नेमणूक केलेली आहे, कोणत्या पक्षाने तुमची नेमणूक केलेली नाही।
आमच्या एवढ्या त्यांच्याकडनं नगरपालिकेच्या प्रशासनाकडून आणि आता जे विद्यमान त्या ठिकाणी सरकार आहे त्यांच्याकडून येणाऱ्या 25 तारखेपर्यंत तुम्ही विटा शहरातले तातडीने या रस्त्याचा प्रश्न सोडवा. हा जर प्रश्न सोडवला गेला नाही तर आम्ही शांत बसणार नाही, हे आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे. आपल्याला जर माहित असेल दगडी पाणी टाकी आपली असो, आपला चौंडी चोरी चौक असो किंवा इतर ठिकाणी जे भाजी विक्रेते होते, ज्यांचे त्या दिवसभर हातावरती पोट चालायचं, आज ती सगळी मंडळी त्या ठिकाणी उठवली. सगळी का उठवली हो? तुम्ही ट्रॅफिकचे कारण सांगताय. ट्रॅफिकचं कारण तुम्ही सांगताय. तुम्ही निवडणुकीच्या आधी नगरपालिकेच्या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये मोठमोठी आश्वासनं दिली, मोठमोठ्या घोषणा दिल्या. तुम्ही 5 महिन्यामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये काय नियोजन केलं? काय तुम्ही नियोजन केलं? तुम्ही शून्य नियोजन केलेलं आहे. गेल्या 2-2.5 महिन्यापूर्वी आम्ही स्वतः शिवसेनेने ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये मुख्य अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही ट्रॅफिकची विटा शहरामध्ये सोय लावा. मग आपल्या बस स्टँड पासून वर मार्केट यार्ड पर्यंत भर दिवसा डवळ्या रस्त्यावरती ट्रॅव्हल्स लागते. रस्ता अडवला जातो, एक ट्रॅव्हल्स तास उभा असते. अशा एका मालकाच्या 3-3 ट्रॅव्हल्स आहेत. भर दिवसा रस्ता अडवला जातो, त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही. बाकीच्या ठिकाणी वाहतूकची कोंडी होते, या ठिकाणी त्यांचं लक्ष नाही. उपनगराध्यक्ष माननीय अमोलराव बाबर, मला एवढं सांगायचं त्यांना की आपण तिकडे लक्ष घाला, नाहीतर आम्हाला लक्ष घालावं लागेल. आणि येणाऱ्या 25 तारखेपर्यंत जर हा प्रश्न तुम्ही मार्गी लावला नाही तर आम्ही विटेकरांना घेऊन रस्त्यावरती उतरू. आणि मला आपल्या माध्यमातून नागरिकांनाही सांगायचं आहे, यांना घरात बसून शिव्या घालू नका. रस्ता बिघडलाय, पाणीच वेळेवरती येत नाही, हेच नाही, ट्रॅफिकची सोय नाही. यांना जर तुम्हाला शिव्या घालायच्या असतील तर तुम्हाला चौकात येऊन यांना शिव्या घालाव्या लागतील. आणि 25 तारखेला यांना शिव्या घालण्याचा कार्यक्रम आपण घेतोय. आणि समस्त विटेकर त्या ठिकाणी प्रशासनाला आणि जे आता सत्ताधारी आहेत त्यांना शिव्या घालण्यासाठी रस्त्यावरती उतरतील, एवढीच अपेक्षित होतो. येणाऱ्या 25 तारखेपर्यंत जर यांनी या रस्त्याचे व इतर ज्या काही ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या जर सोडवल्या नाहीत तर 26 तारखेला विटा नगर परिषदेच्या दारामध्ये सिंहसेना राडा घालेल, एवढंच आपल्याला सांगतो. जय हिंद, जय महाराज, जय जिजाऊ, जय शिवराय. आज या ठिकाणी मी महिलांच्या एका ज्वलंत प्रश्नासंदर्भात बोलण्यासाठी आलेली आहे. आम्ही दिनांक 19/5/2025 रोजी नगर परिषदेला महिलांच्या स्वच्छतागृहासंदर्भात पत्र दिलं होतं. आज जवळजवळ त्याला वर्ष होत आलं, परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली दिसली नाही. त्यामुळे आम्ही कालच म्हणजे 4/6/2026 रोजी स्मरणपत्र नगर परिषदेला दिलं आहे. त्यामधला मांडलेला ज्वलंत प्रश्न असा होता की आज विट्यासारख्या महानगरात नगर परिषद आहे इथं, पण या ठिकाणी अनेक ठिकाणाहून उद्योगधंद्यासाठी, व्यवसायासाठी, कामकाजासाठी आज इथं सगळ्या मध्यवर्ती इमारती आहेत. इथं कोर्ट आहे, इथं तहसील ऑफिस आहे, प्रांत ऑफिस आहे, मोजणी ऑफिस आहे, सगळे शासकीय इथं मोठा सरकारी दवाखाना आहे. त्यामुळे पंचक्रोशीतून विटा पंचक्रोशीतून अनेक महिलांची रोज इथं ये जा होत असते. आणि असं होत असताना महिला उद्योग व्यवसायासाठी सुद्धा इथे येत असतात, त्यांचा स्वतःचा व्यवसाय असतो. पण असं असताना महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय मात्र कुठेही केलेली दिसत नाही. आज जर आपण बसस्थानकातलं महिलांचं स्वच्छतागृह बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा अतिशय घाणेरड्या प्रकारची अस्वच्छता आहे. तिथं दरवाजा मोडलेले आहेत, पाण्याची व्यवस्था नाही, तिथं आत बादल्या नाहीत. या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला इथं मांडण्याचं कारण आणि स्मरणपत्र देण्याचं कारण एवढंच आहे की आज विटा नगर परिषदेला नगराध्यक्ष म्हणून एक महिला लाभलेली आहेत. आज मला त्या ताईंना विनंती करायची आहे की तुम्ही आता पदावर आला असाल, पण आम्ही वर्ष झालं हे पत्र दिलंय आणि तुम्हाला हे निदर्शनास यावं यासाठीच आम्ही पुन्हा या पत्रावर स्मरणपत्र दिलंय. आज खरंच महिलांची या कारणासाठी फार दयनीय अवस्था आहे. आज पुरुष वर्ग असला तर कुठेतरी उभा राहू शकतो, पण महिलांना अनेक प्रॉब्लेम असतात. आज ज्या महिला इथं उद्योग व्यवसाय करतात, एखाद्या कपड्याच्या दुकानात असतात, कुठल्या लॅबमध्ये काम करत असतात, कुठल्या व्यवसाय करत असतात, त्यावेळेस ह्या महिलांना स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी पळ करावी लागते. कारण त्यांना एकतर स्टँड मध्ये जावं लागतं, नाहीतर मग तहसीलदार कार्यालय, नाहीतर मग त्यांना कोर्टात सुद्धा यावं लागतं. अशी त्यांची दयनीय अवस्था आहे. अशी अवस्था असताना सुद्धा महिलांना म्हणजे कसं होतंय, त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणापासून त्यांना लांब जावं लागत असल्या कारणाने कधी कधी त्यांची लघवी थांबवून ठेवतात की नको नंतर जाऊ, घरी जाताना जाऊ. आणि असं करत असताना त्यांच्या किडनीवर त्याचा इफेक्ट होतो आणि अनावधानाने त्यांच्या आरोग्यावरही
त्याचा इफेक्ट होतो. तसंच मासिक पाळी असताना महिला प्रवास करू शकत नाहीत आणि अशा वेळेस त्यांना जवळच्या जवळ जर स्वच्छतागृह उपलब्ध झालं तर त्यांना फार सोयीचं होतं. त्यावेळेसच मी प्रश्नही मांडला होता की प्रत्येक स्वच्छतागृहामध्ये महिलांच्या पॅडचे एटीएम ही असावं, जेणेकरून त्यांना ते जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा ते वापरता येईल. आणि नगर परिषदेला असंही आवाहन केलं होतं की ज्या वेळेस तुम्ही एखादी बिल्डिंग उभी करताना, एखादं कन्स्ट्रक्शन उभं करत असताना त्यांना जी एनओसी देता ती देत असताना तुम्ही त्यांच्याकडे ही माहिती घेतली का की बाबा तुमच्या बेसमेंटला तिथं सुसज्ज असं स्वच्छ भरपूर पाणी असणारं स्वच्छतागृह तुम्ही उभारलं आहे का? कारण ते लोक गाळे काढतात, तिथं फ्लॅट काढतात, तिथं उद्योग व्यवसायाला गाळे भाड्याने दिले जातात, परंतु तिथं कुठल्याही प्रकारची स्वच्छतागृहाची सोय नसती. अशा ज्या इमारती आहेत त्यांच्या परमिशन तुम्ही काढून घेतल्या पाहिजेत. कारण ज्या कारणासाठी तुम्ही तिथे इमारती उभारताय पण तिथं महिलांची जर असुरक्षा होत असेल, अस्वच्छतेच्या बाबतीत जर महिलांना प्रॉब्लेम येत असेल तर मग अशा गोष्टीवर तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे. याच कारणासाठी आम्ही आता स्मरणपत्र 4 तारखेला दिलं आहे आणि त्या स्मरणपत्रानंतरही जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेना आंदोलन छेडू. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.